जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 21 एप्रिल इसवी सन 1656. वीर मुरारबाजी देशपांडे स्वराज्यात दाखल. 1656 मध्ये शिवरायांना जावळीच्या स्वारीतून मोऱ्यांच्या तुऱ्यातले एक अमूल्य रत्न मिळाले होते. या रत्नाचे नाव होते मुरारबाजी देशपांडे. महाड तालुक्यातील किंजलोळी हे मुरारबाजी देशपांडेंचे मूळ गाव. मुरारबाजी देशपांडे हे सुरुवातीला जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांकडे काम करायचे. शिवरायांच्या जावळीवरील छाप्याच्या वेळी मुरारबाजींनी महाराजांविरुद्ध तिखट तलवार चालवली. एक पाऊलही पुढे सरकू देईनात. महाराजांनी मुरारबाजींमधील कर्तृत्व जाणले आणि त्यांना गोड शब्दात बोलून आपलेसे केले. तेव्हापासून मुरारबाजी देशपांडे शिवकार्यात सामील झाले. पुरंदरावरील घनघोर रणसंग्रामात त्यांना आपलेसे करण्यासाठी दिलेर खानाने मुरारबाजींना जहागिरीचे आमिष दाखवले, पण मुरारबाजींनी त्या जहागिरीवर थुंकून शिवकार्यात आपल्या चरित्राची संविदा सोडून आत्मसमर्पण केले. 21 एप्रिल इसवी सन 1672. बहामनी राज्याच्या 5 शाह्या झाल्यावर कुतुबशाहीची स्वतंत्र सल्तनत इसवी सन 1512 सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य संपादनास सुरुवात केली. त्यावेळी अब्दुल्ला कुतुबशाह राज्य करीत होता. तो 21 एप्रिल 1672 रोजी निवर्तला. त्याच्यानंतर अबुल हसन उर्फ तानाशाह कुतुबशाह झाला. त्याने इसवी सन 1675च्या अखेरीस मुसाफर खानास दिवाण पदावरून दूर केले. त्यावेळी राज्याचा सर्व कारभार मादांनाकडे आला. मादांना व त्याचा भाऊ अक्कण्णा यांनी कर्नाटकाची व्यवस्था लावली. छत्रपती व शिवाजी महाराजांची भेट तानाशाहाशी घडवून आणली. हिंदू मुसलमान धर्मभेदास गौणत्व देऊन जीवनात समरस झालेल्या सर्व दक्षिणीयांस संघटित करण्याचे काम शिवाजी महाराज व तानाशाह यांनी घडवून आणले. आदिलशाहीचा मोगल बळी घेऊ पाहताच छत्रपती संभाजी महाराजांनी शक्य ती मदत देऊन आदिलशाही मोगलांपासून वाचविण्याचा प्रयत्न केला. 21 एप्रिल इसवी सन 1680. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राज्यकारभार कोणी पाहावा हा प्रश्न साहजिकच उभा राहिला. अर्थात परंपरा आणि रीतीनुसार ज्येष्ठ पुत्र संभाजीराजांना अभिषेक करणे उचितच होते, परंतु छत्रपती संभाजीराजांच्या स्वभावाची सर्वांनाच धास्त वाटत होती. नुकतंच हे दिलेर खान प्रकरण झाल्यामुळे तर त्यांना कारभार देणे हे बहुतेकांना धोक्याचं वाटत असावं. अशातच महाराणी सोयराबाईंच्या मदतीने शेवटी मोरोपंत पिंगळे पंतप्रधान आणि अण्णाजी दत्तोपंत सचिव यांनी वैशाख शुद्ध 3 दिनांक 21 एप्रिल 1680 रोजी राजारामांना मंचकावर बसविले. राज्याभिषेक केला नाही. याच वेळी मोरोपंत पिंगळे आणि अण्णाजी यांनी छत्रपती संभाजीराजे पुन्हा बंड करू नये म्हणून त्यांना पकडण्यासाठी पन्हाळगडाकडे सैन्यासह कूच केले. 21 एप्रिल इसवी सन 1743. सवाई जयसिंगांनी आपले वचन बिनचूक पाळले. त्यांच्या सांगण्यावरून बादशहाने मावळ्यांच्या सुभेदारीच्या सनदा मराठ्यास देण्यास ठरवून तारीख 7 सप्टेंबर 1741 रोजी मावळ्यांचा संपूर्ण कारभार दिवाणी व फौजदारी सुद्धा पेशव्यांच्या हवाली केल्याचे फरमान बादशहाने काढले. त्या फरमानात बादशहाने मावळ्याची सुभेदारी शहाजादा अहमद यांची नावे करून पेशवास त्याची नायब सुभेदारी देण्यात आली. या संबंधी बादशहा व पेशव्यांमध्ये जो करार झाला त्या करारास जामीन म्हणून राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, यशवंतराव पवार, पिलाजी जाधव यांकडून बादशहाने तारीख 21 एप्रिल 1743 रोजी कबुलायत लिहून घेतली. मराठ्यांना हे फरमान मिळाल्यावर माळवा, बुंदेलखंड यातील लहान मोठ्या सत्ताधीशांचे पूर्वीचे बादशहाशी असलेले संबंध तुटून त्याची पुनर्घटना पुण्यास होऊ लागली. खुद्द जयपूरवाले मराठ्यांच्या छायेत आले. उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांची सत्ता स्थिरावण्यास मावळ्यांचा ताबा मराठ्यांस मिळणे आवश्यक होते. ते मराठ्यांशी साधल्यामुळे येथून मराठ्यांना उत्तरेत हातपाय पसरणे सोपे गेले. 21 एप्रिल इसवी सन 1758. मराठा सरदार हरी रघुनाथ याने लिहिल्या पत्राच्या नोंद. मुक्काम ऐरावती, रावीतीर नदीतीरी. अब्दुलसम्मद खान सरहिंद होते. त्यांचे पारपत्य श्रीमंतांनी करून सरहिंद व दुआब दोनही तालुके
अदिना बेग मोगलांचे स्वाधीन खंडणी ठरवून केले. तदनंतर जहान खान व अब्दालीचा पुत्र 20,000 फौजेनिशी लाहोरात होता. ते आजवर चालून गेले. बिपाशा व्यास नदीतून सड्या फौजा मानाजी पायगुडे, गंगाधर बाजी भिवराव, गोपाळराव गणेश रवाना केले. त्यांनी जाऊन गाठ घातली. घाबराहून बुनगे तोफखाना फौज मागे टाकून 3,500 ते 4,000 फौजेनिशी चिनाब नदी उतरून जीवन रक्षणासाठी पळाला. आपल्या फौजेने नदीपर्यंत पाठलाग करून फौज व तोफखाना लुटून घेतला. चिनाब नदीवर उपाय चालला नाही म्हणून भगवंते रक्षिला. एरवी श्रीमंतांचा प्रताप विस्तार पावला. या प्रांती आपली सलाबत भारी पडली. दक्षिणी फौज पूर्वी दिल्ली पलीकडे आली नव्हती. ती चिनाबपर्यंत पोहोचली. चिनाबेस पाणी थोडकेच असले तरी अटकेपर्यंत जाती. पुढे पूल बांधून फौजा पाण्यास अडचण भारी पडेल. छावणी इकडे करावी लागेल. इतक्या दूर छावण्या करिता नाही. त्यात लोकही कष्टी करून लाहोर प्रांताचा बंदोबस्त करून श्रीमंत मागे फिरणार. या दिवशी भगवस्तता प्रमाण